समान नागरिक कायदा म्हणजे सर्वांसाठी एकच नियम। समान नागरिक कायद्यानुसार संपूर्ण देशासाठी समान कायद्यासह विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक यांचे नियम सर्व धार्मिक समुदायांसाठी समान असतील। या समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीमधील आव्हाने काय आहेत? देशातील प्रत्येक 4 कोसावर भाषा बदलते। कोस कोस पर बदलते पाणी, 4 कोस पर भाषण या ओळी भारतातील वैविध्यपूर्ण समाज दाखवतात। उत्तर भारतातील हिंदूंच्या चालीरीती दक्षिण भारतातील हिंदूंपेक्षा खूप वेगळ्या आहेत। संविधान नागालँड, मिझोरम आणि मेघालय या स्थानिक चालीरीतींना मान्यता देते आणि त्यांचे संरक्षण करते। त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या पर्सनल लॉ बोर्डचेही समाजासाठी वेगवेगळे नियम आहेत। ख्रिश्चनांचे स्वतःचे धार्मिक स्वातंत्र्य काही कायदे आहेत। याशिवाय समाजातील पुरुषांना अनेक विवाह करण्याची परवानगी आहे। काही ठिकाणी विवाहित महिलांना वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा न देण्याचा नियम आहे। समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतर हे सर्व नियम रद्द केले जातील। संविधानाच्या कलम 44 मध्ये काय म्हटले आहे आपण ते पाहूयात। संविधानाच्या कलम 44 मध्ये भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी समान कायद्याची तरतूद आहे। कलम 44 च्या राज्यघटनेच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्वानुसार या सर्व तत्वांमध्ये समाविष्ट आहे। याचा उद्देश आहे संविधानाच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक या तत्वाचे पालन करणे हा याचा उद्देश आहे। भारतात समान नागरिक कायद्याची स्थिती आता काय आहे? आता सध्याची स्थिती काय आहे समान नागरिक कायद्याची ते आपण पाहूयात। भारतीय करार कायदा 1872, भागीदारी कायदा 1932 चा, पुरावा कायदा 1972 चा यासारख्या प्रकरणांमध्ये सर्व नागरिकांच्या समान नियम लागू आहेत। पण धार्मिक बाबतीत वेगवेगळे कायदे प्रत्येकासाठी लागू आहेत आणि त्यात खूप वैविध्यपूर्ण आहेत हे सर्व कायदे। गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे जेथे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायदा आहे तो लागू आहे। समान नागरिक कायदा हा याचा उल्लेख जो आहे तो कधी आलेला आहे? समान नागरिक कायद्याचा पहिला उल्लेख केव्हा झालेला आहे? 1935 मध्ये ब्रिटिश सरकारच्या एका अहवालात इतिहासाची छाननी केली असता त्याचा उल्लेख आढळून येतो, ज्यामध्ये असे म्हटले आहे की गुन्हे, पुरावे आणि करार या मुद्द्यांवर समान कायदा लागू करण्याची गरज आहे। यासोबतच हा अहवालात हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक कायद्याशी छेडछाड झाल्याची कोणतीही चर्चा नाही। परंतु 1941 मध्ये हिंदू कायद्याची संहिता तयार करण्यासाठी BN राव यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या शिफारसीनुसार 1956 मध्ये हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांच्या वारस हक्काच्या प्रकरणांमध्ये निराकरण करण्यासाठी हिंदू उत्तराधिकार कायदा हा विधेयक जे आहे ते स्वीकारण्यामध्ये आलं। पण मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी लोकांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे होते। न्यायालयात वेळोवेळी समान नागरिक कायद्याची मागणी झालेली आहे। हे आपण बघू शकतो, न्यायालयामध्ये वेळोवेळी समान नागरिक कायद्याची ही मागणी अधोरेखित करण्यात आलेली आहे। सर्वांसाठी समान कायदा करण्याची मागणी अनेक खटल्यांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये जोर धरू लागलेली आहे। यामध्ये शहाबानूचे 1995 मधील सरला मुदगल प्रकरण बहुपत्नीत्वाशी संबंधित होते। समान नागरिक कायद्याविरुद्ध युक्तिवाद काय केला जातो ते आपण पाहूयात। समान नागरिक कायद्याविरुद्ध देशात समान नागरिक कायद्याला विरोध होत आहे। यामध्ये जातीयवाद असल्याने अनेक राजकारण्यांचे मत आहे। काही लोक याच्या पुढे जाऊन याला बहुसंख्यवाद असे म्हणतात। गोव्यामध्ये समान नागरिक कायदा जो आहे तो कशा टाईपचा गोव्यामध्ये समान नागरिक कायदा आहे? ओके, गोव्यात 1965 पासून समान नागरिक कायदा लागू आहे। कधी आहे? 1965 पासून। हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी वारस हक्क, हुंडा आणि विवाह याबाबत एकच कायदे आहे। कोणतेही पालक आपल्या मुलांना त्यांच्या मालमत्तेपासून पूर्णपणे वंचित ठेवू शकत नाहीत। गोव्यात मुस्लिमांनी विवाह नोंदणी केल्यास बहुपत्नीत्वाला परवानगी दिली जाणार नाही। गोव्यात जन्मलेली कोणतीही व्यक्ती बहुपत्नीत्व करू शकत नाही। पर्सनल लॉ बोर्ड जे आहे त्याला याचा विरोध का आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडला? तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो आहे तो समान नागरिक कायद्याला विरोध करत आहे। हे मुस्लिमांवरती हिंदू धर्म लादण्यासारखे आहे असे त्यांचे मत आहे। त्याची अंमलबजावणी झाली तर त्याचे हक्क काढून घेतल्यासारखे होईल। मुस्लिमांना 3 विवाह करण्याचा अधिकार राहणार नाही। पत्नीला घटस्फोट देण्यासाठी कायद्याचे पालन करावे लागेल। शरीयतनुसार संपत्तीची विभागणी होणार नाही, हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। समान नागरिक कायदा
आणि भारतातील राज्य इथे आपण पाहूयात. यावर्षी मार्चमध्ये उत्तराखंडचे जे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह यांनी सरकार स्थापनेनंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये उत्तराखंड समान नागरिक संहिता लागू करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना देशभर समान नागरिक कायदा लागू करावा अशी मागणी केलेली होती. यावर्षी एप्रिलमध्ये शिवपाल यादव हे सुद्धा असे म्हणाले की देशात समान नागरिक कायदा लागू करण्याची ही जी आहे ही योग्य वेळ आहे. 22 एप्रिल 2022 रोजी गृहमंत्री अमित शहा असे म्हणाले की CAA जे आहे राम मंदिर आणि CAA राम मंदिर आणि कलम 370 आणि तिहेरी तलाक यानंतर आता समान नागरिक कायदा हे लागू करण्याची आता वेळ आलेली आहे. समान नागरिक कायदा आणि धार्मिक श्रद्धा हा जो समान नागरिक कायदा आहे तो अनेक सनातनीवाद्यांना समान नागरिक कायद्याला धर्मावरील आक्रमण असे म्हणून ते संबोधतात. मात्र हा कायदा लागू झाल्यानंतर लग्नाशी संबंधित धार्मिक प्रथा पंडित किंवा मौलवी जे आहेत ते करू शकणार नाहीत असे अजिबात होणार नाही. कारण कोणत्याही नागरिकाच्या खाणे पूजा पेहराव यामध्ये कोणताही फरक असणार नाही. इथे लक्षात घेणं खूप अत्यंत महत्त्वाचं ठरेल. मग यानंतर आहे की समान नागरिक कायद्याला विधी आयोग जो आहे ते लॉ कमिशनचं मत काय आहे. 2018 मध्ये या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या विधी आयोगाने म्हटले आहे की सध्या समान नागरिक कायदा आणणे शक्य नाही. त्याऐवजी सध्याच्या वैयक्तिक कायद्यात सुधारणा करण्यात हवी किंवा सुधारणा करण्यात यायला हवी. मूलभूत हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यांच्या समतोल राखण्याची गरज असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे. सर्व समाजासाठी नियम बनवण्याचे समाजातील स्त्री पुरुषांच्या हक्कांमध्ये समानता आणण्याचे काम केले पाहिजे असे हा आयोग म्हणतो. संविधानाच्या जो कलम आहे संविधानाच्या कलम 25 मध्ये काय म्हटलेले आहे तर संविधानाच्या कलम 25 मध्ये कोणालाही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे. ओके, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आहे समान नागरिक कायद्याबाबत प्रमुख पक्षांची भूमिका काय आहे. तर 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तर कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ऑगस्ट 2019 मध्ये शिवसेना नेते संजय राऊत जे आहेत ते म्हणाले होते की NDA मध्ये शिवसेनेने मांडलेले मुद्दे मोदी सरकार पुढे नेत आहे, यावरच फार चर्चेची गरज नाही. देशहिताचा निर्णय आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये ओवेसी जे आहेत ओवेसी सुद्धा म्हणाले की समान नागरिक कायदा हा केवळ मुस्लिमांशी संबंधित मुद्दा नाही, उलट ईशान्येकडील काही भागातील लोकही याला विरोध करतील. भाजप जो आहे तो भारतातील विविधता संपवायची आहे या भाजपाला असंही या नेत्यांचं आहे ते म्हणणं आहे. दुसरीकडे 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की देशातील विविध वैयक्तिक कायद्यांमुळे जे आहे ते संभ्रम किंवा गोंधळाची परिस्थिती कायम आहे. सरकारची अशी इच्छा कायम आहे किंवा सरकारची इच्छा असेल तर हा कायदा करून अशी परिस्थिती सरकार जे आहे ते संपवू शकते. हे सरकार करेल का? जर तुम्हाला हे करायचे असेल तर तुमचा सरकारला हा पाठिंबा राहील का? 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आतापर्यंत भारतामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. तर राज्यघटनेत कलम 44 मधील मार्गदर्शक धोरणाच्या निर्देशक तत्वानुसार भविष्यात असे केले जाईल अशी आशा व्यक्त केलेली आहे. आणि या मागील काही दिवसांमध्ये तुम्ही प्रधानमंत्र्यांचे भाषण जरी पाहिले तरी ह्या प्रधानमंत्र्याचे भाषण जे आहे ते आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड लावण्याकडे किंवा ते इम्प्लिमेंट करण्याकडे थोडासा त्यांचा कल आहे, या जे गव्हर्नमेंट आहे त्यांचा, असं आपल्याला यांच्या भाषणावरून दिसून येतं. 2021 मध्ये दिल्लीच्या उच्च न्यायालयात देशात समान नागरिक कायदा लागू करावा असे सांगितले होते. न्यायमूर्ती प्रतिभा सिंह ज्या होत्या त्यांनी एका खटल्यात सुनावणी दरम्यान सांगितले की भारतात आता धर्म, जात आणि समुदायाच्या पुढे हा आपला देश जो आहे तो गेलेला आहे. आधुनिक भारतामध्ये धर्म आणि जातीचे अडथळे संपत चाललेले आहेत. या बदलामुळे विवाह आणि घटस्फोटाशी अडचणी येत आहेत. आजची तरुण पिढी ही जी आहे या समस्याला तोंड देत आहे आणि हे काय आहे ते योग्य नाही. यामुळे देशात समान नागरिक कायदा जो आहे तो लागू झाला पाहिजे असं यांचं मत आहे. तर या समान नागरिक कायद्याविषयी तुमचं मत काय आहे तुम्ही हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगू शकता.
तसेच समान नागरिक कायदा हा लागू करायला हवा का नाही यावरती मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू यांवरती याचा जो समान नागरिक कायदा आहे याचा इम्पॅक्ट कसा पडेल, ओके, धार्मिक स्वातंत्र्य आहे या धार्मिक स्वातंत्र्यावरती कसा परिणाम होईल हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस्ड अँड स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू.